नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र सौरभ शिर्के तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी, याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये आपण गेलो होतो गाणगापूरमध्ये दत्तांच्या दर्शनासाठी आणि आत्ता आपण पोहोचलो आहोत अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी मंदिराच्या इथे. तर आता आपण चाललोय त्याच दिशेला. तर मंडळी, तुम्ही बघू शकता मंदिरावरती आणि मंदिरामध्ये सर्व लख प्रकाश आणि रात्रीचं तुम्ही बघू शकता मस्त मंदिर दिसते. मंदिराच्या वरती घुमटावरती सुद्धा लाईट आहेत. मंडळी, मंदिरामध्ये प्रवेश केल्यावरती उजव्या साईडला तुम्हाला कार्तिक स्वामींची एक सुंदर अशी मूर्ती दिसेल जी मातीची आहे आणि लेफ्ट साईडला गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती होती. स्वामींच्या समाधी मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो आहोत खंडोबा मंदिरामध्ये, जिथे स्वामी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आल्यावरती आले होते. राहिले होते. ज्यावेळेस महाराज आले सर्वप्रथम या मंदिरात आले. महाराज 3 दिवस राहिले होते. तसे एका फकीराने महाराजांनी रिकाम्या चिलीमधून अग्नी काढून लागली. फकीर जाऊन चोळप्पांना सांगितलं. ते चोळप्पा इथे आले. त्या चोळप्पाने इथून पुढे महाराजांना आपल्या घरी घेऊन गेला समाधीमध्ये. तिथून वटवृक्ष मंदिरात 22 वर्ष राहिले मुख्य मंदिर. चोळप्पांच्या घरी महाराजांनी 30 एप्रिल 1878 मध्ये महाराजांनी चोळप्पांच्या घरी समाधी. मंडळी, आत्ता आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटमधील मुख्य मंदिरामध्ये. तर मंडळी, अक्कलकोटमधील मुख्य स्वामींच्या मंदिराच्या बाहेर ही जी प्रतिमा आहे ना, म्हणजे स्वामींची प्रतिमा ही आपल्या मुंबईमधील जोगेश्वरी पूर्वमधील स्वामींच्या भक्तांनी साकारलेली ही एक प्रतिमा आहे. आणि हे वाचल्यावरती खूप भारी वाटलं मला, कारण मी सुद्धा जोगेश्वरी पूर्वमध्येच राहतो.